हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ट्रॉलीची डीप क्लिनिंग मी कशा पद्धतीने केलेली आहे ते बघणार आहोत आणि त्याच्याबद्दल काही सोप्या आणि खास अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ट्रॉलीची डीप क्लिनिंग ही 2 महिन्यातून 6 महिन्यातून एकदा नक्की केली पाहिजे आपल्याला, कारण याच्यामध्ये कॉक्रोचेस आणि घाण वास वगैरे खूप सारा असं घाण होण्याची शक्यता असते, म्हणून कॉक्रोचेस घरामध्ये व्हायचे नसतील ना आपल्या किचनमध्ये तर ट्रॉलीची अशा पद्धतीने डीप क्लिनिंग केलीच पाहिजे। तर त्यासाठी मी सर्वात आधी एक लिक्विड बनवून घेत असते साफसफाई करण्यापूर्वी। आता हे लिक्विड बनवण्यासाठी भांडे घासण्याचं आपलं डिशवॉश लिक्विड असेल किंवा आपलं साबणाचं आपण पाणी करून घ्यायचं, ते सुद्धा असेल तर चालतं। विनेगर घ्यायचं, विनेगर नसेल तर आपण त्यामध्ये लिंबू सुद्धा टाकू शकतो आणि त्यानंतर त्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आणि कोमट पाणी घ्यायचं, हे सगळं मिक्स करायचं आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे। आपण रोज स्वयंपाक करतो, पण किचनमधल्या ट्रॉली साफ करणं हे सगळ्यात मोठं आपलं कष्टाचं आणि खूपच किचकट असं काम वाटत असतं। ट्रॉलीमध्ये तेलकटपणा, धूळ आणि अन्नाचे कण कधी कधी साठल्यामुळे ट्रॉलीच्या खालच्या बाजूतील खूप सारी अशी घाण झालेली असते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच कसं क्लीन करायचं डीपली ते आपण बघूया। सगळ्यात आधी ट्रॉलीमधले सगळे भांडे काढून घेतले आणि ओट्यावरती ठेवलेले आहेत आणि त्यानंतर सगळ्या ट्रॉल्या मी एक एक करून काढून घेतलेल्या आहेत। ट्रॉल्या जर आपल्या काढायच्या असतील, निघत असतील तर त्या नक्की काढूनच मगच क्लिनिंग करायला घ्यायचं। तर ते सगळ्या ट्रॉल्या मी एक एक करून काढून घेतले। व्हॅक्यूम क्लिनर असेल तर खूपच छान, जर नसेल तर आपण काय करायचं, ओल्या कपड्याने ट्रॉलीच्या आतमधला सुका कचरा, धूळ सगळी काढून घ्यायची, म्हणजे ते सगळी ट्रॉलीच्या चॅनलमध्ये आणि त्या कोपऱ्यामध्ये आपला हात पोचत नाही तर तिथे काय करायचं, जुनं टूथब्रश घ्यायचं, आपलं जुनं वापरत नसलेलं टूथब्रशने आपण तिथली घाण काढायची, साफ करायचं। तिथं पाणी सुद्धा लागू द्यायचं नाही, कारण ट्रॉलीचे जे चॅनल असतात त्याला पाणी लागलं की ते गंजण्याची शक्यता असते, म्हणून त्याला पाणी लावायचं नाही, तर ते कोरडंच आपल्याला साफ करून घ्यायचं आहे। आणि खालचं जे ट्रॉलीच्या खालची जी साईड असते तिथे सुद्धा खूप सारी धूळ आणि घाण जाऊन बसलेली असते, मग ते सुद्धा आपल्याला ब्रशच्या साहाय्यानेच ते साफ करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर ट्रॉलीतले सगळे भांडे क्लीन करून घेते मी। इथे सगळे भांडे सुद्धा घासून घेते। हे भांडे सुद्धा आपले जरी आपण वापरत नसलो तरी ते भांडे आपल्याला घासायचे आहेत 2 महिन्यातून 4 महिन्यातून, जास्तीत जास्त आपल्याला 6 महिन्यातून आपल्याला हे भांडे सगळे घासून घ्यायचेच आहेत आणि मग ते छान असं उन्हाला सुकवून किंवा फॅनला सुकवून आपल्याला मगच ट्रॉलीमध्ये लावून ठेवायचे आहेत। आणि आपल्या ट्रॉल्या, आपले भांडे सुद्धा क्लीन राहतात, याच्यामध्ये काही बॅक्टेरिया वगैरे होत नाहीत आणि ट्रॉलीमध्ये वास घाण येत नाही आणि आपलं किचन हायजेनिक राहतं। आणि मेन ट्रॉलीच्या आतमध्ये स्वच्छता क्लिनिंग असली की आपलं किचन अर्ध्याच्या वर आपली किचनची क्लिनिंग ही झालेलीच असते। आणि ट्रॉल्या साफ झाल्यानंतर सुकल्यानंतरच मग त्या आपल्याला लावून ठेवायचे आहेत आणि ते त्याच्या तळाला पेपर किंवा आपण शेड्यूल मॅट्स अशा वापरू शकतो, त्यामध्ये भांडे नंतर लावून ठेवायचे, म्हणजे असं केल्याने आपल्या ट्रॉल्या नंतर आपण नेक्स्ट टाइम जेव्हा साफसफाई करतो त्यावेळेस आपल्याला कमी त्रास होतो आणि म्हणजे कमी वेळेत आपली ट्रॉलीची क्लिनिंग होऊन जात असते। आपण किचनमध्ये किती जरी स्वच्छता ठेवली तर किचनच्या ट्रॉलीजमध्ये तेलकटपणा आणि धूळ ही कधी साचून बसत असते हे आपल्याला सुद्धा कळत नाही आणि आपण काय करतो की सणासुदीला किंवा महिन्यातून एकदा अशी वरवरची साफसफाई करायला घेतो, पण डीप क्लिनिंग ही पूर्ण ट्रॉल्या काढून बाहेर पूर्ण भांडे घासून पूर्ण सगळं सुकवूनच मग आपण लावून ठेवायचं। याचं आपण रुटीन ठेवायचं, 2 महिन्यातून 3 महिन्यातून आपण अशी स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे। आपण सगळ्या ट्रॉलीज पूर्णपणे रिकाम्या करून आणि त्यातलं सगळं सामान काढल्यामुळे त्यातले ट्रॉलीतले कोपरे सगळे स्वच्छ नीट होतात। आणि एक महत्त्वाची गोष्ट की आपण ट्रॉलीमध्ये खूप अशा गोष्टी असतात जे की आपण वापरत नसलेले भांडे किंवा काही क्रॅक झालेले किंवा तुटलेले फुटलेले असे सुद्धा 1-2 भांडे असतात त्यामध्ये, जे की आपल्याला ते काहीच कामाचे नसतात, त्यामध्ये फक्त अडचण आणि कॉक्रोच व्हायला आपल्याला ते हे करत असतात, म्हणून ते सुद्धा आपल्याला फेकून देता येतं। ते सामान नको असलेल्या गोष्टी, आपण एक्सपायर झालेल्या गोष्टी आपण बाहेर काढू शकतो। आणि जर का आपल्या ट्रॉली स्टीलच्या असतील तर त्या सगळ्या अशा घासून धुवून झाल्यानंतर त्याला कोरड्या कपड्यानं पुसून घेणं हे खूप गरजेचं आहे, कारण त्याला पाण्याचे डाग पडून त्यावर गंज लागण्याची सुद्धा शक्यता असते। शेवटी आपल्याला कोरडा कपडा घेऊनच त्याला पुसून घ्यायचं आहे सगळ्या ट्रॉली आणि मग नंतरच सुकवून आपल्याला लावून ठेवायचे आहेत। आता हे जे आपण क्लिनिंगसाठी मॅजिक लिक्विड बनवतो खरंच याचा खूप सारा फायदा होतो बरं का। हे थोडंसं स्प्रे करून आपण जर ठेवलं सुकलेले डाग असतील ट्रॉलीमधले, आता जे काही सुकलेलं होतं, चिकटपणा असेल तेलाचा, अगोदर आपण थोडा वेळ स्प्रे करून ठेवलं आणि नंतर एक 2 मिनटं किंवा 5 मिनटं थांबायचं आणि नंतर आपण फक्त कपडा जरी मारला गॅस असेल, गॅस खराब
झालेला असेल तरीसुद्धा खूप छान क्लीन याने होतं बरं का. तर आपल्याला दुसरे महागडे प्रोडक्ट विकत घ्यायची सुद्धा गरज लागत नाही. मला तरी हे खूप छान बेस्ट वाटतं. चला तर आता इथे सगळे भांडे घासून झालेले आहेत, सगळ्या ट्रॉल्या वगैरे घासल्या. माझी हालत तुम्ही बघू शकता, पूर्ण ड्रेस वगैरे भिजलेला आहे माझा. आता मला सगळं अंघोळ करावी लागेल आणि सगळे चेंज करावे लागेल, कारण किचन आता क्लीन आणि स्वच्छ झालेलं आहे. तर इथे बघू शकता किती सुंदर असं नव्यासारखं चमकत आहे माझं किचन. इतकी मेहनत केल्यानंतर खूप समाधान वाटतं. असं क्लिनिंग स्वच्छता बघून मनाला खूप प्रसन्न वाटतं. आणि मला एकदा किचनची क्लिनिंग किंवा कुठली घरातली क्लिनिंग करायला लागले की मी पूर्ण असं स्वतःला विसरून जाते आणि ते डीपली करत असते. तर आता इथे मी सगळे किचनवरचे भांडे सुद्धा घासून घेतले. सगळ्या ट्रॉलीमधले भांडे मी घासून ते सगळे मी सुकायला ठेवलेले आहे आणि ते पूर्णपणे सुकल्यानंतरच मी ते ट्रॉलीमध्ये लावून ठेवणार आहे. आता हे वरचे कॅबिनेटसुद्धा मी हे जे लिक्विड बनवलेलं आहे त्यानेच मी क्लीन करून घेतले, सगळीकडे स्प्रे करून घेतलं. आधी कोरडं सगळं झाडून घेतलं आणि त्यानंतर ते स्प्रे करून मी छान असं कपड्याने पुसून घेतलेलं आहे. तर चला, अशा पद्धतीने माझी किचनची डीप क्लिनिंग झालेली आहे, कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये. म्हणजे घरातल्याच वस्तूमध्ये आपण असं डीप क्लिनिंग किचनचं केलं पाहिजे. तर आता इथे काही या बरण्या राहिलेल्या आहेत, त्या तेवढ्या मला घासायच्या आहेत. जितकं काढेल तितकं किचनमधलं कमीच असतं. थोड्याशा बरण्या होत्या म्हटलं, त्यासुद्धा आता मी घासून घेणार आहे. आणि इथे सगळे भांडे सुकलेले आहेत, फॅन लावून ठेवलं होतं आणि ट्रॉल्यासुद्धा छान सुकल्या. मी त्या कोरड्या कपड्याने पुसून घेतल्या आणि आता मी ते सगळं लावून ठेवणार आहे. तर तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा हा व्हिडिओ, आणि तुम्हाला कुठल्या विषयावर माझे व्हिडिओ जास्त आवडतात, मोटिवेशन टिप्स आवडतात की अशा क्लिनिंगच्या टिप्स आवडतात, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यावर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.